शुभं करोति। शशांक जातोयस? जा, आत्ताच्या आत्ता जा. स्वतःच बघून घ्यायची हिम्मत आहेस तुझ्यात? पण हे लक्षात ठेव, अरुणनं तुझ्याशी नातं तोडलं म्हणून हे घर सोडून जाताना आपला आजोबा आणि नातवाचं नातंही तोडून चाललायस तू. या वयात आपल्या म्हाताऱ्या आजोबाला दुःख देऊन चाललायस याचं भान आहे ना? मालक, जा त्याला आत घेऊन जा. चला चला. केव्हा थांब. मला नाही वाटत तुमच्या नाटकाचा काही उपयोग होईल. अरुणवर तरी त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतोय. पण अण्णा, मला थोडा वेळ द्या प्लीज. अरुण, तू सांभाळायला हवंस, शांत राहायला हवंस. अरे किती तगमग करून घेतो शिवाची. मी काय मुद्दाम करतो का? कुणी मुद्दाम आजारी पडतं? काय करू रे मी? मला एवढी टेन्शन आहेत तुला माहिती आहे. नुसता घोर लागला रे जीवाला. कसला घोर लागला म्हणालात? घोर ते घोर अगं ते भिंगारडेचं सांगत होतो याला. प्रेस मध्ये जावं तर तो ताप, घरी यावं तर हा ताप. म्हणजे हे घरातले रुसवे फुगवे भांडणं वीट आलाय का सगळ्यांचा. किती ढोंगी आहे ना ही किमया. काल शशुदाला सांगत होती बाबांची माफी माग, आणि आज तुझ्या भावना मी दादापर्यंत पोचवीन असं म्हणते. ही पण त्या झुमरेला दादा म्हणतेय. मला तर वाटतं शशुदा झुमरेकडे काम करत होता ना, हे तिला आधीपासून माहिती असणार. तुला वाटतंय नेहा? मला खात्री आहे श्रेयाताईच्या वेळेस पण अशीच वागली होती ती. सगळं माहिती होतं तिला, तरी लपवून ठेवलं. काय मिळतं तिला असं वागून काय माहित. क्रेडिट मिळतं ना नेहा. झुमरे काका येऊ? ये बस बस. कोण तू आणि काय काम काढलेस? तुमच्या या महत्वाच्या वह्या देण्याची जबाबदारी होती माझ्यावर, त्या द्यायला आले. हिशोबाच्या वयात तुझ्या शशांक मी तुला मी शशांकची बहीण किमया. या वया जोपर्यंत येत नव्हत्या तोपर्यंत आशा होती, पण आता हिशोबाच्या वया परत पाठवल्या शशांकनी. म्हणजे आता हिशोब पुरा केला त्यानं. आता काय शशांक येत नाही, आणि वडिलांचा विरोध असताना त्याने येऊ पण नाही. तरी मला एक कळत नाही, म्हणजे अपोजिशन पण मला विरोध करत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने शशांकचे वडील मला विरोध करतात. आता काय त्रास दिलाय मी त्यांना? शशांकला आहे ना मी तळ हाताच्या फोडा एवढा जपलाय. त्याची वाईट कलर कधी मळू दिली नाही. कोणत्याही वाईट कामापासून मी त्याला दूर ठेवलाय, तरी पण ते चिडलेले माझ्यावर. वेलकम टू माय ऑफिस. बस. काय घेणार? किमया नाही मिळणार. अरे म्हणजे अजून आली नाही, उशिरा येईन असा SMS आला होता तिचा. येत नाही असाही SMS येईल लवकरच. बघूया असा SMS नक्की कोणाला येतोय ते बघूया. नक्कीच. एनिवे, माझं तिच्याकडे नाही, तुझ्याकडे काम आहे. ब्लँक चेक. रमाकांत खानोलकरना दिलेल्या रकमेचा आकडा टाकायचा, व्याजासकट, आणि किमयाला मोकळं करायचं तुझ्या कर्जातून. शुभं करोति.